आज पूरे देश, महाराष्ट्र और गणराय की पूजा करने वाले सभी समुदायों के हिंदू भाइयों के लिए खुशी का दिन है। आज भारतीय जनता पार्टी प्रदेश अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुले के आवास पर गणेश जी का आगमन हुआ। बापा की स्थापना करने के बाद बावनकुले ने मीडिया से बात की। उन्होंने इस दौरान कहा कि मैं गणराय से प्रार्थना करता हूं कि महाराष्ट्र के किसानों, खेत मजदूरों, युवाओं को शक्ति मिले और आने वाले समय में महाराष्ट्र की जनता सुखी और समृद्ध हो। आज संपूर्ण देशातल्या, जगातल्या आणि महाराष्ट्रातल्या हिंदू बांधवाकरता आणि गणरायाची पूजा करणाऱ्या सर्व समाजाकरता आनंदाचा दिवस आहे की आज गणराय प्रतिष्ठापित झाले। महाराष्ट्राची ऐतिहासिक सांस्कृतिक परंपरा आहे। गणरायाचं जे आगमन आहे, समाजाची एकता, राष्ट्रभक्ती आणि या महाराष्ट्राला मजबूत करणारी गौरवशाली परंपरा आहे। गणरायाच्या आगमनाने जो आनंद झाला आहे, या आनंदामध्ये मी गणरायाला प्रार्थना करतो की महाराष्ट्रातला शेतकरी, शेतमजूर, आमच्या बहिणी, आमचे युवा यांना मजबूती मिळो आणि येणाऱ्या काळामध्ये महाराष्ट्रातील जनता सुखी संपन्न राहो। या 13 कोटीच्या महाराष्ट्रामध्ये कुठेही अमंगल घटना घडू नये, सर्वांना मंगलमय जीवन राहावं अशी प्रार्थना मी गणरायाचरणी केली आहे। ज्या ठिकाणी दुष्काळाचं खूप सावट आहे, शेतकरी अडचणीत आहे, त्या शेतकऱ्यांनाही मजबूती मिळाली पाहिजे, याकरताही आम्ही गणरायाला प्रार्थना केली आहे।